नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024साठी पीक विमा भरण्याची सुरुवात 18 जूनपासून शासनाच्या www.pmfby.government.in या पोर्टलद्वारे करण्यात आली आहे। यावर्षी शेतकऱ्यांना आपल्या अनुसूचित विमांचा विमा भरण्यासाठी केवळ ₹1 भरावा लागणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1,70,00,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता। दरम्यान पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै असणार आहे। पीक विमा योजनेत या 14 पिकांचा समावेश होणार आहे। खरीप 2024साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत। तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा भरून घ्यावा असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे। त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे। अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे। पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा। पीक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्याशी करण्यात येते। यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट करण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे। याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात। आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे। विमा अर्ज करण्यासाठी प्रति शेतकरी CSC विभागास ₹40 मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहेत। हे संबंधित विमा कंपनीमार्फत CSC विभागात दिले जाते। त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज ₹1 प्रमाणे रक्कम CSC चालकांना देणे अभिप्रेत आहे। विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे? तर शेतकऱ्यांनी आपला 7/12 उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन अधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर CSC च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग होऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता। योजनेत सहभागी अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे। कोणत्या पिकाला किती मिळणार मदत? तर सर्वसाधारण पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम यात जिल्हानिहाय फरक संभवतो। भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ₹40,000 ते ₹51,760, ज्वारी ₹20,000 ते ₹32,500, बाजरी ₹18,000 ते ₹33,913, नाचणी ₹13,750 ते ₹20,000, मका ₹6,000 ते ₹3,35,598, तूर ₹25,000 ते ₹36,802, मूग ₹20,000 ते ₹25,817, उडीद ₹20,000 ते ₹26,025, भुईमूग ₹29,000 ते ₹42,971, सोयाबीन ₹31,250 ते ₹67,267, तीळ ₹22,000 ते ₹25,000, कारळे ₹13,750, कापूस ₹23,000 ते ₹59,983, कांदा ₹46,000 ते ₹81,422। अशा प्रकारे आपण पीक विमा ₹1 मध्ये भरून घेऊ शकतो व चालू दिनांक 18 जून ते अंतिम दिनांक 15 जुलै आहे। तरी सर्वांनी पीक विमा भरून घ्या। आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।